नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हा एक महाराष्ट्रातील अतिशय दर्जेदार नामवंत असा मुख्याध्यापक संघ म्हणून ओळखला जातो. या संघामार्फत दर्जेदार प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. महाराष्ट्रातील जवळजवळ 11 ते 12 जिल्ह्यातील शाळा या संघाने निर्मित केलेल्या प्रश्नपत्रिका वापरतात. अभ्यास अंदाजपत्रक ही या संघामार्फत तयार केलं जातं. त्या अनुषंगानं या ठिकाणी सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 पासून घटक चाचणी 1 सुरू झालेली आहे. कालच हा गणित पेपर इयत्ता 8वीचा झालेला आहे. त्या अनुषंगानं आपण लिहिलेली उत्तरं तपासून पाहू शकता. याशिवाय पुढील परीक्षा दृष्टीनं सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे असू शकतात. प्रश्न पहिला 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला या ठिकाणी 3 गुणांचा आहे. रिकाम्या जागा भरा म्हटलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वर्णाक्षर लिहा. वर्णाक्षर लिहायचं आहे. पहिला आहे, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या 2 रेषांची छेदिका म्हणतात. या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे ए. त्यामुळे या ठिकाणी ए हा पर्याय लिहायचा. 2 रेषांना एका छेदिकेने या ठिकाणी अशी ही आकृती असू. या 2 रेषांना रेषा एल रेषा एम, या 2 रेषांना ही एन ही रेषा 2 भिन्न बिंदूत ए आणि बी मध्ये छेदत असेल तर एनला या 2 रेषांची छेदिका म्हणतात. नंबर 2, लघुकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. या ठिकाणी पर्याय ए. लघुकोन त्रिकोणाचा, तिन्हीही लघुकोण आहेत. लंबसंपात बिंदू म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूतून त्याच्या समोरील भुजेवर टाकलेला लंब हा लघुकोन त्रिकोण आहे. ए या शिरोबिंदूतून बी शीवर टाकलेला हा लंब आहे. बी या शिरोबिंदूतून ए शीवर टाकलेला लंब आहे. आणि सी या शिरोबिंदूतून ए बीवर टाकलेला लंब आहे. हे शिरोलंब संपात बिंदू आहे. तो या त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. अचूक पर्याय ए. ओके. नंतर तिसरा, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान टिंबटिंब परिमेय संख्या असतात, असंख्य परिमेय संख्या असतात. ओके. अचूक पर्याय डी. समजा 1 आणि 2 यासुद्धा परिमेय संख्या आहेत. 2 आणि 3 यासुद्धा परिमेय संख्या आहेत. यांच्या दरम्यान 2.1, 2.3, 2.9, 2.3, 2.11, 2.12, 2.13, 2.111, 2.112 अशा असंख्य संख्या असतात. या परिमेय संख्याच आहेत, असंख्य संख्या असतात. इंग्रजी माध्यमाचा प्रश्न हा पहा. पहिला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट. फर्स्ट, इफ ए लाईन इंटरसेक्ट्स गिवन 2 लाईन्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स देन that line is called a transversal. A. Second, the orthocenter of acute angles triangle is in ... of the triangle. Interior A. Third sub question is that there are ... rational numbers between any 2 rational numbers infinite. D. Okay. ब आहे, योग्य जोड्या जुळवा. अस्तंभ आणि बस्तंभ. 3चा 5वा गुणिले 3चा 2रा समान पाया गुणाकार घातांकांची बेरीज 3 5 वेळा आहे तर 3 2 वेळा आहे. एकूण 3 5 वेळा झाले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 5 वेळा आणि 3 2 वेळा एकूण 3 7 वेळा झाले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बी मानलं पाहिजे. मध्यगा संपात बिंदू जी न दाखवायचा ए, त्याला इंग्रजीमध्ये सेंट्रॉइड म्हणायचं, विच इज डिनोटेड बाय लेटर जी, म्हणून बी. 3चा 7वा भागिले 3चा 9वा या ठिकाणी समान पाया आहे, भागाकार आहे, घातांकांची वजाबाकी. हा 3चा 9 छेदस्थानी आहे, तो वरती आल्यानंतर -9 होणार आहे. -9 आणि +7 -2 म्हणजे डी. ओके. अशा पद्धतीनं क. खालील कृती पूर्ण करा. 17चा घन म्हणजे 17 3 वेळा,
17 गुणिले 17 गुणिले 17. गुणाकार माहिती, 17चा घन माहिती पाहिजे, 4913. दुसरा आहे त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसीचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे, लेंथ आर जी या ठिकाणी 2.5 आहे. तर जी सी विचारलेला आहे. त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू जी हा त्या मध्यगेचे ए पी मध्यगा आहे, सी आर मध्यगा आहे, बी क्यू मध्यगा आहे. 2:1 या प्रमाणात मध्यगा संपात बिंदू मध्यगेचे विभाजन करतो. त्यामुळे 2.5 असेल तर सी जी त्याच्या दुप्पट 5 असणार आहे. ओके. बी जी 6 आहे. बी जी 6 असेल तर बी क्यू या ठिकाणी हवा आहे. हा 3 आहे. 3च्या दुप्पट. ओ जी 3 असेल तर बी जी 6 याच्या निमपट. इथं 5 आहे. सी जी 5च्या निमपट 2.5 कसा तसा. 6 आणि 3 9 म्हणजे बी क्यू 9. ओके. लेंथ ए पी 6 आहे. ए पी 6 आहे. लेंथ ए जी पाहिजे. लेंथ ए पी 6. हा पी जी 2 आणि ए जी 4 असणार. 2 आणि 4 6. त्यामुळे ए जी या ठिकाणी आपल्याला 4 घ्यावं लागेल आणि जी पी 2 घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर फर्स्ट सब क्वेश्चन बी. मॅच द फॉलोइंग पेयर्स ग्रुप ए, ग्रुप बी अँड आन्सर मिडल. ओके. 3⁵ into 3⁵2 base is same. Here multiplication, addition of laws of indices. Here 5 plus 2 multiplication is here same base 3⁵7. That means B. Okay. Centroid G A and 3⁵7 divided by 3⁵9. Here division. Here base same. Subtraction 7 minus 9 minus 2 D. Okay. Here question number 2. Complete the following activities. Cube of 17. 17 cube. 17 into 17 into 17. That means 4,900. 4,903. Okay. Here point G is a centroid of triangle ABC. If length RG 2.5, then length CG double of 2.55. Okay. If BG is equal to 6, then BQ is equal to, this is GQ, QG 3. 6 is double of 3. That means BG is double of QG. Okay. Here 6 plus 3 BQ 9. Here if AP is equal to 6, here AG and GP. AP 6, here 4 AG, PG 2. 4 plus 2 6, AG 4 and GP 2. Okay. या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे संख्या रेषेवर. प्रश्न तिसऱ्यातला पहिला आहे, खालील उपप्रश्न सोडवा. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. यामध्ये 2 प्रश्न आहेत. प्रत्येकी 3 गुणांचा प्रश्न आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. शो द नंबर रूट 5 ऑन नंबर लाईन. या ठिकाणी एक संख्या रेषा काढलेली आहे. या संख्या रेषेला समांतर कशी काढलेली आहे. या ओ बिंदूपासून एकक अंतरावरती समजा या ठिकाणी ए बिंदू घेतलेला आहे. या ठिकाणी तेवढ्याच अंतरावर समांतर रेषा काढल्या. ओ पासून ए जेवढ्या अंतरावर घेतलेला आहे तेवढ्याच अंतरावरती ही समांतर रेषा काढलेली आहे. आता पुढे या ठिकाणी ए बिंदूतून या ठिकाणी लंब काढायचा आहे. तर आपण समांतर रेषा काढल्या. तिला समजा ही यम रेषा येईल आणि यम समांतर आहेत. त्या रेषेची फारशी इथं गरज नाही. वर काढलेली रेषा ती पण चुका होऊ नयेत म्हणून काढलेली आहे. आणि ओ ए बी हा काटकोन त्रिकोण तयार केला आहे. ओ ए एकक अंतर म्हणतोय. समजा ओ ए 2 असेल तर ए बी सुद्धा 2च.
ओ ए 3 असेल, ए बी 3च, त्यामुळे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानं या ठिकाणी आपण हा ओ बी पाहिला, 1चा वर्ग 1, पायथागोरसचं प्रमेय. कर्णाचा वर्ग अकर्ण आहे, हा कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरजे इतका असतो. 1चा वर्ग 1 अधिक 1चा वर्ग 1, 1 आणि 1 2, आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, म्हणजे ओ बी वर्गमुळात 2 आहे. वर्तुळ कंपासमध्ये आपण अंतर घ्यायचं आहे ओ बी एवढं. ओ बी एवढं अंतर घ्यायचं म्हणजे वर्गमुळात 2 अंतर घ्यायचं आहे, आणि वर्गमुळात 2 अंतर घेऊन या ठिकाणी चाप मारायचे. हा चाप इथं या रेषेला, यल रेषेला इथं छेदतोय. आपला तो बिंदू आहे तो वर्गमुळात 2 आहे बरं का, इथं वर्गमुळात 2. आपण इथं सी म्हणूया. वर्गमुळात 2 या बिंदूतून पुन्हा लंब काढायचा, आणि पुन्हा मग इथं डी म्हणूया, ओडी जोडायचं. आता आपल्याला फक्त इथं कृती करायची नाही, आपण इतकी जागा दिलेली नाही इथं, त्यामुळं वर्गमुळात 5 बरोबर अचूक काढायचं. आता इथं वर्गमुळात 2 आहे, या ठिकाणी 1 आहेच. सी डी 2 समांतर रेषेमधलं लंबांतर बदलत नाही. त्रिकोण ओ सी डी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजेबरोबर असतोय. इथं ओ सी वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2चा वर्ग 2, आणि हा 1चा वर्ग 1, 2 आणि 1 3, 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3, त्यामुळे ओडी वर्गमुळात 3. ओके. त्यामुळे वर्तुळ कंपासमध्ये ओडी एवढं अंतर घेतलं. ओके. ओडी एवढं म्हणजे किती घेतलं, √3 वर्गमुळात 3 घेतलं, आणि मग हा चाप मारायचा. ओके. म्हणजे वर्गमुळात 3 अंतर हे आपण येतं ई बिंदू म्हणूया. ओके. म्हणजे ई जवळ वर्गमुळात 3 आहे बरं का, ई बिंदूजवळ वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, पुढं आपण वर्गमुळात 3 म्हणजे ए बिंदूतून लंब काढायचा, आणि पुन्हा इथं एफ म्हणूया, ओ एफ जोडायचा. आता लक्षात आलं असेल, वर्गमुळात 2 झाला, वर्गमुळात 3 झाला, आता वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजेच 2. अगदी बरोबर. हा वर्गमुळात 4, इथं वर्गमुळात 4 म्हणजे 2. ओके. इथं ई झाला, एफ झाला, इथं जी घेऊया आपण, आणि परत जी बिंदूतून लंब काढूया, आणि परत इथं एच म्हणा, ओ आणि एच जोडायचा. काय असणार ओ एच, अगदी बरोबर. हा वर्गमुळात 3, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, इथं वर्गमुळात 4 आहे, म्हणजे 2 ओ एफ, आणि हा वर्गमुळात 5 आहे. काय वर्गमुळात 5, ओ एच. ओ एच एवढं वर्तुळ कंपासमध्ये अंतर घ्यायचं. हा ओ एच एवढं अंतर घेतलं, आणि कंस काढला. पहा, ओ एच एवढं अंतर घेतलंय, आणि हा लंब काढला. इथं जी मागा इथं एच आहे, एच म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात 5. ओके. ही या ठिकाणी वर्गमुळात 5 आहे. ओके. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 4 म्हणजे 2, आणि वर्गमुळात 5. ओके. अशा पद्धतीनं खाली सी, ई, जी, इथं अशी नावं आहेत. घ्या इथं ए बी सी डी ई एफ जी एच आय. आय या ठिकाणी वर्गमुळात 5 हा बिंदू आहे. ओके. अशा पद्धतीनं लास्ट सोबतच्या आकृतीत पी समांतर क्यू, पी समांतर रेषा, पी समांतर रेषा क्यू, रेषा एल समांतर रेषा एन एम दिलेल्या कोणांच्या मापावरून कोणांची मापं काढायची आहेत. ए बी सी यांची मापे काढा आणि कारणे लिहा. आता कोण ए आणि 80 या दोघांची बेरीज 180 आहे, कारण द्यायचा अंतरकोन. अंतरकोन पूरक असतात. मग 80 पलीकडे गेले, ए बरोबर 180 वजा 80 बरोबर 100 अंश ए. त्यानंतर बी पाहिजे. कोण बी आणि कोण 80 हा पहिला झाला. कोण बी आणि या ठिकाणी कोण ए बरं का, कोण ए.
कोन बी आणि कोन बी बरोबर 80, हा बी आणि हा 80 आहे. बाह्य युतक्रम कोन एकरूप असतात. बाह्य युतक्रम कोन. ओके. आणि बी हा 80 आहे. बी आणि सी, कोन बी बरोबर कोन सी. बी आहे 80, सी पण 80, कारण संगत कोन. ओके. बी आणि सी संगत कोन आहेत. अशा पद्धतीने ABCची मापं काढलेली आहेत. In the figure, line P parallel line Q, line L parallel line M. Find the measure of angle A, angle B and angle C using the measure of given angles. Justify your answer. Here angle A plus 80 is equal to 180 degree. Interior angles, okay. A is equal to 180 minus 80 is equal to 100 degree. Angle A. Angle B is equal to 80 degree. Exterior alternate angles, okay. Exterior alternate. Okay. Then angle B is equal to angle C is equal to 80 degree. Corresponding angles, okay. Corresponding angles equal when two lines parallel. Corresponding angles. Angle B is equal to angle C is equal to 80 degree. Corresponding angles, okay. Solve the following 4 marks. Question number 4. Solve the following questions. Here expand 3 plus 4y bracket cube, okay. 3x अधिक 4y कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 3x गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. पुन्हा a अधिक b कंसाचा घन, पहिल्या पदाचा घन a घन अधिक 3a वर्ग b, 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग दुसरं तसंच अधिक 3a पहिलं तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग b वर्ग अधिक b घन दुसऱ्या पदाचा घन. पहा 3x घन पहिल्या पदाचा घन, 3चा घन 27x घन अधिक इथं 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, या ठिकाणी 3 गुणिले 3चा वर्ग 3x कंसाचा वर्ग 9x वर्ग गुणिले 4y अधिक 3 त्रिक 9x, 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग 4y कंसाचा वर्ग 16y वर्ग आणि दुसऱ्या पदाचा घन 4चा घन 64, yचा घन y घन बरोबर 27x घन, 4 त्रिकोण 12, 12 9 108 x वर्ग y अधिक 16 9 44 x y वर्ग 144 x y वर्ग आणि अधिक 64 y घन. ओके. अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये पूर्ण केलेली आहे. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.